उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोलेंना थेटपणे आव्हान दिलं। मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्या हे या तिघा नेत्यांनी सांगावं असं फडणवीस म्हणालेले आहेत। राजकारणामध्ये कधी तह तर कधी सलगी करावी लागते असं म्हणत अजित पवारांना सत्तेमध्ये सहभागी केल्याबद्दल त्यांनी आपलं स्पष्टीकरण दिलंय। दरम्यान भाजपच्या कार्यकर्त्यांना त्यांनी महत्त्वाचा सल्ला दिला। विरोधकांना बिनधास्त ठोकून काढा आणि त्यासाठी आदेशाची वाट पाहत बसू नका असंही ते म्हणाले। भाजपचं महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन पुण्यामध्ये पार पडतंय, त्यात फडणवीस बोलत होते। पण बंधू भगिनींनो, जे काही आंदोलन चाललंय, मनोज जरांगे पाटलांना माझा सवालच नाही आहे। माझा सवाल उद्धव ठाकरे, शरद पवार साहेब आणि नाना पटोले यांना आहे। आणि सोपा सवाल आहे की तुम्ही एकदा हे जे आंदोलन चाललेलं आहे, या आंदोलनामध्ये तुमची भूमिका स्पष्ट करा। तुम्ही सांगा की मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण देण्याकरता शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि नाना पटोले साहेब तुमचं यश आहे का, तुमचं समर्थन आहे का? एकदा हे स्पष्ट करा। ही दुटप्पी भूमिका सोडा। चित भी मेरी पड भी मेरी, खड़ा तो मेरे बाप का, ही जी भूमिका तुम्ही मांडताय ही सोडा। हे खरं आहे, त्या राष्ट्रवादी सोबत आपण खूप संघर्ष केला, त्यामुळे अनेकांना असं वाटलं ज्यांच्याशी संघर्ष झाला आता त्यांच्याशी सलगी कशी करायची। पण ध्येय ज्यावेळी स्पष्ट असतं त्यावेळी त्या ध्येयाकडे जाताना कधी 2 पावलं पुढे टाकावे लागतात, कधी 2 पावलं मागे टाकावे लागतात, कधी तह करावा लागतो, कधी सलगी करावी लागते। माननीय आपले प्रधानमंत्री मोदीजी ज्या प्रकारे देशाला पुढे नेत आहेत, त्या त्यांच्या वाटचालीमध्ये महाराष्ट्र त्यांच्या सोबत राहायला पाहिजे, म्हणून हे परिवर्तन या ठिकाणी आपण सगळ्यांनी केलं आहे। मी एक गोष्ट आत्मचिंतन करतोय, कदाचित मीडिया दाखवेल तर दाखवू द्या, पण आपला एक प्रॉब्लेम आहे आणि तो प्रॉब्लेम असा आहे की आपल्यापैकी प्रत्येकाला उत्तर देता येतं, पण तो आदेशाची वाट पाहतो। आदेश आला तर देईन, नाही तर देणार नाही। मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आज तुम्हाला परवानगी देतो, ज्याला बॅटिंग करायची आहे बॅटिंग करा, मैदानात उतरा। अट एकच आहे, एकच अट आहे, हिट विकेट व्हायचं नाही। जे फुटबॉल खेळतात त्यांना माहिती आहे, सेल्फ गोल करायचा नाही। काही लोक बोलायला उतरले की समोरच्यावर बोलायच्या ऐवजी आपल्यावरच बोलून जातात। म्हणजे असं काही बोलतात की 4 दिवस त्याचीच उत्तरं द्यावी लागतात। तेवढं सोडून करा, बाकी आदेश विचारू नका, मैदानात उतरा, ठोकून काढा। आणि तुम्हाला तर खोटं बोलायचंच नाहीये। आजचा रावण कोण आहे? आजचा रावण फेक नरेटिव्ह आहे। त्याच्या बेंबीत बाण मारला की पुन्हा सत्तेमध्ये आपण त्या ठिकाणी परत येऊ। आणि म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे, फार कमी 2 लाख मतांचा फरक आहे। 2 लाख, अरे 2 लाख मतं तर ज्या दिवशी आम्ही लाडकी बहीण योजना घोषित केली ना त्याच दिवशी वाढले। ज्या दिवशी यांचा फेक नरेटिव्ह सांगितला त्याच दिवशी त्याच्या चौपट मतं आपले त्या ठिकाणी वाढले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।